वारंवार त्वचा तेलकट होते, पिंपल्स येतात आणि ब्लॅकहेड्स पण होतात. मग यावर अगदी सोपा उपाय आहे मुलतानी मिट्टी. तर या बहुगुणी मुलतानी मिट्टीबद्दल आज आपण माहिती घेऊयात. मुलतानी मिट्टी कोणी लावायची, कोणी नाही लावायची, मुलतानी मिट्टीचे फायदे आणि ते कसं वापरायचं. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी मुलतानी मिट्टी म्हणजे काय हे माहिती करून घेऊयात. मुलतानी मिट्टी ही एक नैसर्गिक माती आहे. ती मऊ आणि चिकट असते. नॅचरल क्ले असंही याला म्हणतात. अजूनही बऱ्याच जणांना वाटतं की मुलतानी मिट्टी ही भारतात उपलब्ध नाही आहे, कारण त्याच्या मुलतानी या नावामुळे. पण भारतामध्ये अगदी मुबलक प्रमाणामध्ये मुलतानी मिट्टी ही मिळते. राजस्थान, गुजरात यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात ही अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा मुलतानी मिट्टी ही मिळते. मुलतानी मिट्टी खरं तर खूप अनेक वर्षांपासून आपण वापरत आलेलो आहोत. म्हणजे आपल्या आधीच्या 2 पिढ्यांना सुद्धा मुलतानी मिट्टी माहिती आहे. तरीही मुलतानी मिट्टी ही कोणकोणत्या समस्यांवर वापरली जाते हे आपण बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं तेलकट त्वचा, पिंपल्स, टॅनिंग, चेहऱ्यावरचे डाग, पिगमेंटेशन या महत्त्वाच्या समस्यांवरती मुलतानी मिट्टी आपण वापरतो. हा एक नॅचरल क्ले आहे, त्यामुळे शोषून घेणं हे महत्त्वाचं काम मुलतानी मिट्टी करते. तेलकट त्वचेमधील अतिरिक्त तेल शोषून घेते. त्वचेतील छिद्र म्हणजेच पोर्स ही ओपन करते, स्वच्छ करते. डेड स्किन काढून टाकते. त्वचेचा रंग उजळतो, स्किन टोन सुधारतो. त्वचेला थंडावा मिळून सूज, लालसरपणा हा कमी होतो आणि दाह, उष्णता ही सुद्धा कमी होते. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग पिंपल्स कमी होण्यासाठी होतो आणि त्वचेला एक नैसर्गिक चमक सुद्धा येते. मुलतानी मिट्टी केसांच्या समस्यांवर सुद्धा वापरतात. केसांमधील अतिरिक्त तेल हे कमी होण्यास मदत होते. कोंडा सुद्धा कमी होतो आणि जेव्हा आपण इतर वनस्पतींबरोबर एकत्र करून लावतो तेव्हा अधिक चांगले फायदे आपल्याला दिसून येतात. म्हणजेच मुलतानी मिट्टीचा वापर आपण फेस पॅक आणि हेअर पॅक असा करू शकतो. फक्त मुलतानी मिट्टी किंवा मुलतानी मिट्टी बरोबर इतर औषधी वनस्पती एकत्र करून आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स हे दिसू शकतात. मुलतानी मिट्टी कशी वापरायची हे आता आपण बघूयात. सगळ्यात आधी तेलकट त्वचेसाठी, ऑइली स्किन, मुलतानी मिट्टी आणि गुलाब पाणी असं एकत्र करून आपण पॅक हा तयार करू शकतो. त्याचबरोबर इतर औषधी वनस्पतींबरोबर सुद्धा आपण मुलतानी मिट्टी एकत्र केली तर त्याचा जास्त चांगला फायदा दिसून येतो. म्हणजेच तेलकट त्वचेसाठी समजा मुलतानी मिट्टीमध्ये आपण आवळा पावडर, अनंत पावडर किंवा मंजिष्ठा पावडर एकत्र करून सुद्धा पॅक लावू शकतो आणि याने आपल्याला अजून चांगले फायदे हे दिसून येतात. पिंपल्स आणि ॲक्नेसाठी, अर्थात पुन्हा आपण मुलतानी माती आणि गुलाब पाणी हे एकत्र करून तर लावू शकतो. पण पिंपल्स जास्त प्रमाणात असतील, रेडनेस, पस फॉर्मेशनसुद्धा असेल तर आपण मुलतानी मिट्टीमध्ये नीम, वाळा, मुस्ता हे समजा औषधी वनस्पती एकत्र करून लावल्या तर पिंपल्स खूप लवकर कमी होतात. टॅनिंग आणि पिगमेंटेशनसाठी मुलतानी मिट्टीबरोबर हळद, चंदन ह्या पावडर समजा आपण एकत्र केल्या तर डाग लवकर कमी व्हायला मदत होते. लावलेला पॅक हा किती वेळ ठेवायचा हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. साधारणतः आपण 15 ते 20 मिनटं हा ठेवू शकतो किंवा साधारणतः हा पॅचेसमध्ये वाळला किंवा 50 ते 60% वाळला की धुवून टाकला पाहिजे. कारण हा पूर्ण समजा वाळला तर त्वचा ही जास्त कोरडी होण्याची शक्यता असते. आवश्यकतेनुसार रोज, 1 दिवसाआड किंवा आठवड्यातून एकदा आपण लावू शकतो. पण तरीही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे.
मुलतानी मिट्टी कोणी वापरायची नाही हे माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ड्राय स्किन किंवा कोरडी स्किन ज्यांची आहे, ज्यांची खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे, त्यांनी अगदी काळजीपूर्वक वापरलं पाहिजे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. हिवाळ्यामध्ये मॉइश्चरायझरचा वापर करणं हे महत्त्वाचं आहे आणि आपली त्वचा कशी आहे त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच समजा आपण पॅक वापरला तर त्याचा जास्त चांगला फायदा दिसून येतो. आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून नेहमी शास्त्रीय माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो आणि अँटी एजिंग ट्रीटमेंटवर बरेच वर्ष काम केल्याने एक नक्की सांगावंसं वाटेल की कोणतीही सौंदर्य समस्या ही फक्त बाहेरील कारणामुळे अजिबात नसते. आपल्या इंटरनल सिस्टीम्स, हॉर्मोनल इम्बॅलन्स, लाईफस्टाईल, स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा सौंदर्य समस्यांवर होत असतो. त्यामुळे आपण नेहमी होलिस्टिक अप्रोच हा ठेवला पाहिजे. कोणत्याही सौंदर्य समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला हा नक्कीच घेतला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि मुलतानी मिट्टी तुम्ही वापरली आहे का नाही किंवा त्याचा अनुभव हा तुमचा कसा आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.